काय आता हसायला काय झालं? अहो का हसताय तुम्ही? नाही सांगणार. ठीक आहे, तुम्ही फक्त आमच्यावर हसतच राहा, आमची मस्करीच करत राहा. नाही, मी पण आता ठरवलेलंच आहे, मी तुमच्याशी बोलणारच नाही म्हणून. काय हे असं रुसून बघितलं ना तरी बोलणार नाही. मी आपलं मस्करी मस्करी मस्करी, आम्हाला कधी प्रेमाने बोलताच येत नाही ना. मी बोलता यावं म्हणून मोबाईल दिला तर मोबाईल नको, मोबाईल व्हायब्रेट होतो, मोबाईल हे होत. अरे काय, मी कसा संपर्क साधणार मग? काय छोटे मालक, काय अहो काय एवढं प्रेम आहे का तुमचं यांच्यावर? कोणावर? अहो त्या वजनावर. नाही नाही, म्हणजे एवढं गप्पा मारत होते त्यांच्याशी म्हणून विचारलं मी. पण छोटे मालक, कोणी बघितलं ना तर लोक म्हणतील मला वेळ लागली. हो ना, म्हणूच येत. मला काहीच हरकत नाही, माझ्याशी बोलायला तुमच्याकडे वेळ नाहीये. मग अशा गोष्टींना रामा समजून बोलावं लागतं मला. बोलणं तर दूरच, मी साधा एक मेसेज सुद्धा करू शकत नाही तुम्हाला. आपण छोटे मालक, ते मेसेजवर बोलण्यापेक्षा हे असं किती चांगलं वाटतं बघा बरं. म्हणजे असं भेटून बघून बोलणं छानच वाटतंय ना. मग कशाला लागतात ते मेसेज? आपण असंच बोलत जाऊ. हा, थांबा, ज्यूस आणले. अहो छोटे मालक, जरा दमानी. अहो काय करतायत? तुम्हाला त्रास होईल बघा, थांबा. मलाच त्रास होणार आहे ना, तुम्हाला नाही ना? अहो असं करू नका हो. आणि कसला एवढा राग आलाय तुम्हासनी? मला हवं तेव्हा तुमच्याशी बोलता येत नाही ह्याचा सकाळपासून वाट बघतोय तुमची. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते घरी येणार आहेत, पक्षाच्या कामासंदर्भात बोलायला. म्हटलं घरातल्या कामासाठी तुम्हाला लवकर बोलवावं. अहो असं आहे वय. सॉरीच बर का, म्हणजे आज यायला तसं जरा उशीरच झालं मला. काल रात्रीच माहित असतं ना. सकाळ सकाळी ठरलं नाही, तुम्हाला कसं सांगणार? तुमच्याकडे मोबाईलच नाहीये. असं काही महत्वाचं काम असलं तर तुम्हाला कसं सांगणार मी? म्हणून म्हणतो मोबाईल असू द्या तुमच्याकडे, पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये माझं. अहो नाही छोटे मालक, बाकी काय बी सांगा मला, पण त्या मोबाईलचं काही सांगू नका. अहो तू समजांपासून लपून लपून इतकी दमछाक होती ना माझी. आणि ते मेसेज ते तर कधी बी वाचतात, मनाला सारखी धाकधूक लागून राहते. कोणी बघितलं तर नाही ना, कोणाला काही कळलं तर नाही ना. ते काही नाही, ते समजा मी कसं निस्तरलंय ना माझंच मला ठाऊक आहे. जाऊ दे, नकोच तो मोबाईल. हो कामासाठी म्हणतोय मी, त्यासाठी तरी ठेवा तुमच्याकडे मोबाईल. अहो छोटे मालक, कशाला हवी आहे ती बॅग? त्यात गरजेपुरता म्हणतोय हो मी. आता जाऊ द्या ना, झालं तेवढं लई आहे. ठीक आहे, तुम्ही हट्टी आहात ना, तेवढाच हट्टी मी पण आहे. आज तुम्ही घरी जायच्यात, मी तुम्हाला मोबाईल देणार म्हणजे देणारच. असं आहे का? पण ते तर शक्यच नाहीये, कारण मी आता मोबाईल घेणारच नाही. लावली पैस? लागलीच पैसे. बघा, पैज लावताय. बरं, तुम्ही हरल्यानंतर मला काय देणार? छोटे मालक, या प्रश्नाचा तुम्ही स्वतः विचार करा, कारण का मी कधी पैसे हरतच नाही. ठीक आहे, तुम्ही जिंकल्यानंतर तुम्ही म्हणाल तसं मी करेन. ठीक आहे, तर माझ्या बाबतीत बी तसंच आहे. तुम्ही जिंकलात तर तुम्ही म्हणाल ते मी करेन. बघा, वचन देत आहे, नंतर नाही म्हणायचं नाही. खोट्या पैसे मला आवतच नाही. असं भाई असंच. हे घ्या ज्यूस. छोटे मालक, ऑल द बेस्ट बर का. आता बघाच तुम्ही मी काय करतो ते. रमा, जरा इकडे ये. जी बाईसाहेब. तुला प्रतापने सांगितलं असेलच ना, आज नवीन पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येणार आहेत. हो,
आता पक्षाची बांधणी होईपर्यंत नेते कार्यकर्ते घरी येत राहतीलच, त्यामुळे काही कमी पडायला नको म्हणून जरा सामानाची यादी करत होते. जरा मला मदत करतेस? अहो करते म्या, पर तुम्ही कशाला करताय? द्या इकडं, मॅच करते. नाही म्हणजे मंजुनी मला सांगितलं होतं म्हणून लक्षात आहेत गोष्टी माझ्या. म्या घेऊन येईन मग समजत. तू जाणारच ना, मग काय टेन्शन नाही मला. हे घे पैसे देते. हा सगळं सामान घेऊन ये. वय आत्ता गेले आणि आत्ता आले. रमा, तुम्ही कुठे निघाला? अहो बाजारातून सामान आणायचं ना, तेच आणायला चालले. अहो असं काय करताय? कोणत्याही क्षणी कार्यकर्ते इथे येतील आणि तुम्ही बाहेर जाताय. हे बघा, ती मंजू गडबडून जाईल आणि हरीचा तर प्रश्नच नाहीये, त्याला जमणारच नाही. अशा वेळेला तुम्ही इथे असायला हवं ना. ते काय नाही, तुम्ही इथेच थांब. अहो पर सामान आणणं बी महत्वाचंच आहे ना. हरी जाईल ना. हरी त्यासाठी घरात पाहिजे ना. सकाळपासून कुठेतरी गेलाय. कामं म्हटली ना की बरोबर गायब होतो हा, आणि त्याच्यासाठी थांबलो ना तर काहीच कामं होणार नाहीत. रमा, हा तू जा आणि सगळं सामान घेऊन ये. वय आलेच. आणि छोटे मालक, अहो तुमचे कार्यकर्ते येण्याच्या आतच येते बघा मी. हा तोपर्यंत मी किचन मधलं बघते. मंजूला सांगते काय काय करायचंय. अहो बाईसाहेब, आई, अहो काय होतंय? बसा 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 इथे बसा. आई, काय होतंय ग? बाईसाहेब चक्कर येते का? बहुतेक बीपी लो झाला रे माझा. माझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्यात. रमा, जा जरा आईच्या रूम मधून गोळ्या घेऊन ये. अगं अरे गोळ्या संपल्यात माझ्या. काय? हो आणणार होते पण विसरले अरे मी. आई तू पण ना. बाईसाहेब फार गरगरल्यासारखं होतंय का? थांबा. मंजू, साखर आणि पाणी घेऊन ये का पटकन. वय वय आणते. हा तुम्ही ना आता जरा आरामच करा. हो, तू जरा आराम कर, मी गोळ्या घेऊन येतो लगेच. हा? वय. नमस्कार साहेब, मी अजय पवार. नमस्कार, मी प्रवीण देशमाने. नमस्कार. अरे मी ठीक आहे. थोडीशी दगदग झाली, बाकी काही नाही. आणि गोळ्या नंतर आणल्यास तरी चालतील. बाईसाहेब मी तिकडेच चालले ना, मी घेऊन येईन औषध. हा हे घ्या. मंजू तू यांना घेऊन जा, त्यांच्या खोलीत घेऊन जा. बाईसाहेब या ना, या बसा. काय हो हरी भाऊ? अहो तुम्ही इकडे काय फिरताय? काय गे काय समजा काय तुला सांगायला पाहिजे का आता? आणि काय का हे विचारणारी तू कोण? बाई साहेब की ताई साहेब? हो नाही नाही, तसं नाही म्हणत आहे म्या. पर आज वाड्यावर लई काम आहेत बघा, आणि छोट्या मालकांचे कार्यकर्ते बी आलेत घरी. मंजू तिकडे एकटीच आहे हो, नुसतीच गडबड झाली. आणि तुम्ही तर मस्त आपलं. ए मस्त काय मस्त, हा म्या काय इथं मजा मारायला नाही आलो, वाड्यावरच काम होतं म्हणून आलतो. आणि काय ग वाड्यावर एवढी कामं आहेत, मग तू इथं काय करते? इथं कशाला भटकतेस? अहो वाड्यावरच सामान आणायला निघाले बघा म्या. वाड्यावर सामान हवंय. वा वा वा, म्हणजे हे आहे तर तुझं लक्ष कामावर. हा अगं तिथं पाहुणे आलेत तेव्हा तुला कसं सुचलं का की सामान संपलंय म्हणून? हा खना तहान लागली ना की तवाच तुम्ही हिर खाना. हा जा अगोदर स्वतःची कामं बघा, मग मला सांगा. जा स्वतःची कामं सोडून दुसऱ्यांच्या कामात नाक खूप असते. हॅलो समर साहेब, हरी बोलतोय. हा अहो एक खबर आहे तुमच्यासाठी. दादा एक बोलायचं होतं. 17 ते 18 गावामध्ये आपल्याला आपल्या पक्षाच्या नवीन शाखा ओपन करायच्या आहेत. हो त्यासाठी तुमची आणि रावसाहेबांची उपस्थिती लागणार आहे. तर तुम्ही आणि रावसाहेबांनी मिळून वेळ बघून सांगा, म्हणजे आपण त्याचाही मुहूर्त लवकरात लवकर करू. अरे तुम्ही म्हणाल तो मुहूर्त आणि तुम्ही म्हणाल ती तारीख, तुम्ही कामाला लागा. बरं, आपल्या विरोधात काय परिस्थिती आहे? अहो सगळे गाफील आहेत, कोणाला काही बीच कळेना आपला अजेंडा काय आहे. एकदा का महासभा झाली की आपल्याला कळेल कोण आपलं आणि कोण विरोधक. विरोधक कोणी असेल त्याने रावसाहेबांच्या विरुद्ध उभंच राहू नये, म्हणजे त्याचे पैसे वाचतील ना डिपॉझिटचे. आपण आपल्या पक्षाची एक कमिटी तयार करणार आहोत. त्यात कोणाकोणाला काय काय पद असेल ह्याची वाटणी होईलच, पण प्रत्येकाला एक जबाबदारी दिली जाईल. तेव्हा फक्त रावसाहेबांचा किंवा माझा एकट्याचा पक्ष नाही,
हा आपल्या सगळ्यांचा पक्ष आहे हे समजून काम करा. आम्ही पक्ष म्हणून नाही तर माणूस बघून त्यांच्या सोबत असतो. थँक्यू. छोटे मला चहा. हा नाही बिस्किट नको. का घ्या ना. दादा आज आमचा उपवास आहे. बर मंजू उपवासाचं काहीतरी खायला घेऊन ये. तर काय झालं, काही प्रॉब्लेम आहे? काही नाही, मी येते घेऊन. तुम्ही बिस्किट. नाही नको. घ्या चहा घ्या. काय ग काय झालं? नाही काही नाही बाईसाहेब, पर तुम्ही कशाला आला तिथं? आराम करा की जरा, मी बघते इथं. अगं मी ठीक आहे आता, आणि तुला माहिती आहे ना घरात कोणी पाहुणे आलेले असताना मला आराम करायला आवडत नाही. बरं तू सांग मला काय झालंय? अहो बाईसाहेब, बाहेर जे पाहुणे आलेत ना त्यांचा आज उपवास आहे, आणि छोट्या मालकाने सांगितलं की त्यांच्यासाठी काहीतरी उपवासाचं बनव. पर घरात काही बी नाहीये उपवासाचं. अगं मग फळं वगैरे कापून दे, काही बनवायलाच पाहिजे असं नाहीये. बाईसाहेब अहो घरात फक्त केळी आहे, आणि चहा सोबत केळी कशी देणार ना? अरे देवा, बघ ही रमा खरं मार्केटमध्येच गेली, तिला सांगता आलं असतं काहीतरी आणायला, पण आता तिला कसं कळवणार? मोबाईल पण नाही अगं तिच्याकडे. आली बघा ती. हे घे. अहो बाईसाहेब, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही आराम करायचं ना. आणि थांबा थांबा थांबा, हे घ्या तुमच्या गोळ्या आणल्यात. पण मंजू आधी बाईसाहेबांना काहीतरी खायला दे, खाऊन घ्या काहीतरी आणि मग घ्याल त्या गोळ्या. काय झालं, मला लई उशीर झाला का यायला? नाही ग, अगं बाहेर कार्यकर्ते आलेत ना, त्यांचा उपवास आहे आणि घरामध्ये उपवासाचं काहीच नाहीये. अहो मग ठीक आहे, मी पटकन जाऊन घेऊन येऊ का काहीतरी? अगं तू आत्ताच आलीस आणि आता लगेच तुला जावं लागेल, किती वेळा ये जा करणार आहेस? तुम्ही काळजी नका करू, मी पटकन जाऊन घेऊन येते, आणि हवं असेल ना तर तयारच आणते काहीतरी. हं? आलीच. रावसाहेबांचा महाराष्ट्र दौरा झाला ना की एक चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर आपण एक मीटिंग घेऊ. आई, मंजू काय झालं, इतका वेळ का लागतोय? द्या त्यांना काहीतरी खायला, की अजून तुमचंच ठरलं नाही काय खायला द्यायचं ते? अरे प्रताप, घरामध्ये उपवासाचं काहीच नाहीये, ती रमा गेली आता आणायला. का त्यांना धावपळ करायला लावताय तुम्ही? हरी नाही का? हरी कुठे आहे? तो जागेवर पाहिजे ना, तर त्याला काम सांगणार. बघितलं, रमाला पण सांगायला विसरले की येताना सराफाकडून माझे कानातले घेऊन ये. वाटेतच होतं दुकान, तेही सांगायला विसरले. बाईसाहेब हे बघा, उपवासाचं समजा घेऊन आले मी, पटकन जाऊन येऊन. मंजू ताट घे. या रमाचं करावं ना तेवढं कौतुक कमी आहे. इतकी धावपळ करत असते, इतकी दगदग होते तिला, पण जरा म्हणून चेहऱ्यावर चिडचिड नाही किंवा थकवा नाही. सगळं अगदी शांतपणे करत असते. आई आता बघ, आता जर रमाकडे मोबाईल असता तर तुझं काम सोपं झालं असतं आणि त्यांचा त्रासही वाचला असता. तू असं का नाही करत? त्यांना एक चांगला नवीन मोबाईल का नाही घेऊन देत? माझ्याही डोक्यात आला होता हा विचार. खरंच आता तिच्याकडे मोबाईल असता तर एक फोन करून आपण तिला सांगू शकलो असतो, आपण तिला घेऊच या एक मोबाईल. बघ किती सोपं आहे. एक काम करतोस का, तूच एक मोबाईल आणतोस का तिच्यासाठी? चालेल. येतो, पुढे जशी कामं होतात तसं सांगतो तुम्हाला. हो, मी येतोच तुम्हाला सोडायला. चला एक मिनिट, आलोच. ओके. रमा, हा? ही सगळी कामं तुम्ही एकट्या का करताय? अहो हा? बाहेरून कुठली वस्तू विकत आणायची झाली ती धावपळ तुम्हीच करायची. किचन ते सगळं तुम्हीच सांभाळायचं. ही अशी आवरावरी सुद्धा तुम्हीच करायची. बाकीचे कुठे गेले? हरी कुठे आहे? त्याला सांगा, तो करेल हे सगळं. हरी, हरी. अहो छोटे मला जाऊ द्या ना, मी करून घेईन समजा. जी छोटे मला. हरी,
या रमा बिचाऱ्या एकट्या किती कामं करणार? तुला पण पगार मिळतो ना? मिळतो ना? मग चल ही आवरावरी करून घे सगळी. आलोच मी. झालं समाधान? हा? झालं? पोट भरलं का माझी चुगली करून? अहो पर आणि काय तुला कोणी सांगितलं होते करायला? सांगितलेलं तुला नाही? पण म्या एकटीच इथं किती काम करते तुला दावायचं असतं नाही का? म्या येडा हा? आम्हाला अक्कल नाही, रिकाम टेकड्यात ना का आम्ही? चलो बाजूला. रमा, हं? काय सांगितलं होतं तुम्हाला? आराम करा म्हणून. तुम्ही अजून इथं कामं करताय. अहो छोटे मला कामासाठीच येते मी इकडं आणि त्याचाच पगार मिळतोय मला. हो मला माहितीये तुम्हाला कामाचाच पगार मिळतो, पण खूप काम करून आजारी पडण्याचा नाही. अहो तुम्ही नका काळजी करू, मला काही बी होणार नाही आणि सवयच मला कामाची. तुम्हाला कसं समजू ना हेच मला कळत नाही. अहो मग जाऊ देत ना, होतंय असं कधीतरी. रमा, हम्म. तुम्हाला माहितीये तुम्हाला त्रास झाला की मला सुद्धा त्रास होतो. आज विनाकारण किती पायपीट झाली तुमची. हे जर माझं ऐकलं असतं, मोबाईल ठेवून घेतला असतं तर ही गडबड वाचली असती. रमा, अहो मोबाईलनी कामं सोपी होतात. अहो कामं सोपी होतात पण जगणं तर अवघड होतंय ना. त्यापेक्षा नकोच तो मोबाईल. आणि छोटे मालक, मला 10 फेऱ्या पडल्या ना तरी बी चालेल, पण तुमचा मोबाईल तुमच्याचकडे ठेवा. म्हणजे तुम्हाला किती त्रास झाला तरी तुम्ही मोबाईल घेणार नाही. बघा एकदा शांतपणे नीट विचार करा. छोटे मालक, नीट विचार करूनच बोलते. नको तर नको. बाईसाहेब, काही काम होतं का? हो, आलेच मी. छोटे मालक, मी आता घरी चालले बर का? ते दिसतंयच मला. दिसतंय का? मग काही आठवतंय? काय? काय? बर छोटे मालक, मी पैज जिंकलीये. हा ठीक आहे. पैज म्हटल्यावर हारजीत तर होणारच. हो का? होत असं कधी कधी. बर. ओके ओके. होत असं कधी कधी. रमा, तुझ्यासाठी हे काय आहे बाईसाहेब? मोबाईल आहे, तुझ्यासाठी घेतलाय. हा, मोबाईल? याची काय गरज होती बाईसाहेब? गरज आहे रमा. आज तुझ्याकडे मोबाईल असता तर तुझी इतकी पायपीट झाली नसती ग. हो पण नको, मला नकोय. अगं घे ग. आऊ. का नको? अगं घरातली बाहेरची सगळी कामं तू करत असतेस, सारखी ये जा होते, पायपीट होते. हा मोबाईल आता तुझ्याचकडे राहू दे. बिलाची अजिबात काळजी करू नकोस, ते बघीन मी. थँक्यू बाईसाहेब. आणि हो, हा स्मार्टफोन आहे. तुला कदाचित माहिती नसेल कसा वापरायचा. तुझ्या बहिणीला किंवा भावाला कोणाला तरी विचार, आणि अगदीच नाही कळलं ना तर तेजू किंवा प्रतापला विचार. येते मी.
छोटे मालक, आता तुम्ही जिथे जाल ना तिथे मी तुमच्या सोबत असू शकेन आणि तुम्हाला सुद्धा हवं तेव्हा मला बघता येईल. वय हे जे काही नवीन आहे लई भारी आहे हो. मग तुम्ही काहीतरी म्हणाला होतात मोबाईल विषयी, काय म्हंटले होते हो छोटे मालक मी? काहीतरी पैज लावली होती आणि म्हणाला होतात की मी पैज कधी हरतच नाही म्हणून. हो का, असं म्हणले होते वय. अहो छोटे मालक, एवढं समज करायची काय गरज होती? प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. काय झालं छोटे मालक? हा असं काय बघताय? काही लागलं आहे का? हसू शोधतोय. एवढा चांगला नवीन मोबाईल मिळाला पण चेहऱ्यावर आनंद अजिबात नाही. जरा प्रेमाने आनंदाने बोला की. अहो मग बोलतेच आहे की. पण छोटे मालक, तुम्ही तर लईच हुशारी केली हो. आता तुम्ही पण हुशारी करा आणि आठवा आपलं काय ठरलं होतं ते. तुम्ही म्हणाला होतात की मी जर हारले तर तुम्ही म्हणाल ते मी करेन. आता ती वेळ आली, मी म्हणेन ते तुम्हाला करावं लागणार. हं? रमा, तुम्ही काय म्हणतोय? हा छोटे मालक. रमा, मला तुमचा आवाज येतोय. हॅलो. अहो काय बोलताय तुम्ही? काय ऐकूच येत नाही, काही कळतच नाहीये बघा. रमा, रमा, मला तुमचा आवाज येतोय. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो अहो हॅलो. हॅलो